बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मनसे विरुद्ध काँग्रेस या नव्या राजकीय संघर्षाची। राज ठाकरेंची मनसे आणि काँग्रेस एकत्र येणार का या प्रश्नाची लढाई आता अमिबा आणि सरडा यापर्यंत येऊन पोहोचली आहे। मनसे सोबत एकत्र येणार का असा काँग्रेसच्या नेत्यांना प्रश्न विचारला तर काँग्रेसचा प्रत्येक नेता वेगवेगळं उत्तर देतोय। त्यामुळेच मनसेने काँग्रेसला अमिबा म्हटलंय तर काँग्रेसने मनसेला सरड्याची उपमा दिली आहे। काँग्रेस आणि मनसेमध्ये जुंपलेली असतानाच शरद पवार मात्र सगळ्यांची एकत्र मोठ बांधण्याचा प्रयत्न करतायत। मात्र हे घोडं नेमकं कुठे अडतंय आपण पाहूयात। काँग्रेस पक्ष हा अमिबा सारखा आहे। इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे। काँग्रेस पक्ष हा अमिबा सारखा आहे असं राज ठाकरेंची मनसे म्हणते आहे। काँग्रेसबद्दल मनसेचं असं मत का झालं तर त्याचं कारण म्हणजे काँग्रेसला मनसेचं वावडं आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मनसेला सोबत घ्यायचं नाही आहे, पण गंमत अशी की मनसेला सोबत घ्यायचं की नाही याबद्दल काँग्रेसच्या 10 लोकांची तोंड 10 दिशेला आहेत। वर्षा गायकवाड म्हणतात मारहाण करणाऱ्या पक्षांसोबत जाऊ शकत नाही। भाई जगताप म्हणतात राज ठाकरेच काय तर उद्धव ठाकरेंबरोबरही जायला नको। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात मुंबईत स्वबळावर लढणार, तर काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथला म्हणतात काँग्रेस मुंबईत एकटीच लढेल आणि विजय वडेट्टीवार वेगळंच म्हणतात धर्मांध शक्तींना हरवण्यासाठी एकत्र यायला हवं असं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। मनसे सोबत जायचं की नाही हा काँग्रेसचा घोळ काही केला संपत नसल्यामुळे मनसे म्हणते काँग्रेसचा अमिबा झालाय। काँग्रेस पक्ष हा अमिबा सारखा आहे। इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे। एक पाय इथे चालतो, एक पाय तिथे चालतो, एक पाय तिथे चालतो, एक पाय तिथे चालतो। मुळात ब्रेन त्यांच्याकडे कोणाकडे आहे म्हणजे मेंदू म्हणजे निर्णय क्षमता या पक्षात कोणाकडे आहे, पायांकडे आहे की मेंदूकडे आहे? वडेट्टीवारांचा पाय म्हणतो असं करूया, वरच्या गायकवाडांचा पाय म्हणतो असं करूया, भाई जगतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो, असलम शेखचा पाय चौथीकडे चालतो। मेंदू कोणाकडे आहे? पाय सगळ्यांचेच चालत आहेत, मेंदू कोणाचं चालणार आहे? त्यामुळे हे आतल्या रोजच्या वक्तव्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही। मुळात आमचा पक्ष महाविकास आघाडीचा भाग नाही, हे काल मी स्पष्ट केलं, आज पुन्हा सांगतो। आम्हाला अजूनपर्यंत कोणाचाही अधिकृत प्रस्ताव कोणाच्याही मेंदूकडनं आलेला नाही। हे जे काय बोलत आहेत ते अमिबाचे पायच बोलत आहेत, अमिबाचा मेंदू काही बोलायला तयार नाही। त्या दिवशी मेंदू बोलेल त्या दिवशी आमच्याकडे ठोस प्रस्ताव येईल, त्यावेळेला योग्य तो निर्णय सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील। मुंबई महापालिका निवडणूक हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। कुठल्याही परिस्थितीत भाजपला रोखायचंच असा पवारांचाही इरादा आहे आणि म्हणूनच शरद पवार हे काँग्रेस आणि मनसेला सोबत आणण्याचा प्रयत्न करतायत। पवारांच्या या भूमिकेशी वडेट्टीवार सहमत आहेत, मात्र वर्षा गायकवाड म्हणतात मुंबई काँग्रेसचं ठरलंय, आम्ही मारझोड करणाऱ्यांसोबत जाणार नाही। मत मोर्चा एकत्र आम्ही काढला तो मत चोरीच्या संदर्भातला होता, मतदार याद्या स्वच्छ करण्यासंदर्भातला होता। शेवट आयडियोलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा त्याच्याशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा। पण पवारसाहेबांनी जी भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे। असं आहे की हा निर्णय जो आहे हा कार्यकर्त्यांना विचारून नेत्यांशी चर्चा करून घेतलेला निर्णय। या संदर्भामध्ये आम्ही दिल्लीशी सुद्धा चर्चा केलेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये काही निर्णय घ्यायचा असेल तर मला माहित नाही की त्यांची कोणाशी चर्चा चालू आहे, पण या संदर्भामध्ये आमची अगोदर चर्चा झालेली आहे। राज ठाकरेंच्या मनसेनं काँग्रेसला अमिबा म्हणणं हे काँग्रेस नेत्यांच्या चांगलं जिव्हारी लागलंय। आता ही लढाई अमिबा विरुद्ध सरडा अशी सुरू झाली आहे। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणतात अमिबा कसा तग धरतो हे विज्ञान सांगतं आणि रंग कसा बदलला जातो हे राजकारण सांगतं। त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये आव्हानं पाहून घाबरून सरड्यासारखे रंग बदलण्यापेक्षा काँग्रेस पक्षाकडे अमिबासारखी तग धरून आव्हानं झेलण्याची क्षमता आहे, एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे। महायुती विरोधात चौघांनाही एकत्र यायचं असेल तर विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत, ते उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना। त्यासाठी ठाकरेंची दिल्लीत
काँग्रेस हायकमांडशी फोनाफोनी सुरू आहे, तर पवारांच्या काँग्रेस नेत्यांबरोबर मुंबईत बैठका सुरू आहेत. उद्धव ठाकरेंना राज ठाकरे, पवार आणि काँग्रेस हे सर्वजण सोबत हवे आहेत, तर राज ठाकरेंना उद्धव ठाकरे आणि पवार सोबत हवे आहेत. काँग्रेसला शरद पवार चालतील, एक वेळ उद्धव ठाकरेही चालतील, पण राज ठाकरे नको आहेत. मनसेला उद्धव ठाकरे आणि पवार सोबत हवे आहेत, पण काँग्रेसबद्दल मनसेचं अजूनही ठरलेलं नाही आहे. जर सन्माननीय पवार साहेबांना वाटत असेल की मनसे व्यवहार तर त्यांनी सन्माननीय राजसाहेबांची चर्चा केली पाहिजे ना. तुमच्याशी चर्चा करून त्याचा निर्णय नाही होऊ शकत. पत्रकारांची चर्चा करून कसा काय निर्णय होऊ शकतो? तो राजसाहेबांची चर्चा करून होऊ शकतो. पवारांनी 2019 मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग केला होता. त्यामुळे मनसे काँग्रेसला एकत्र आणत महाविकास आघाडी पार्ट 2 चा प्रयोग करण्याची पवारांची तयारी सुरू आहे. सत्याच्या मोर्चासाठी एकत्र आलात तर मग निवडणूक एकत्र लढवायला काय अडचण आहे? सर्वांना सोबत घेऊन लढलं तर सर्वांचाच फायदा होईल. फाटाफूट झाली तरी दोघांचं नुकसान होईल असं पवारांचं मत आहे. बिहार निवडणुकांमध्ये काँग्रेसनं सपाटून मार खाल्लाय. त्यामुळे एकत्र लढले तर काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी होणार आहे. आता मनसे आणि काँग्रेसचं पवार जुळवून आणतात का याकडे लक्ष आहे. पण उद्धव ठाकरेंच्या युतीबद्दल आणि महाविकास आघाडीबद्दल मनसेकडून अजूनही अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही आहे. पवारांच्या मनात काय आणि उद्धव ठाकरेंच्या मनात काय हे जगजाहीर आहे. काँग्रेसचा घोळ मात्र कायम आहे, पण राज ठाकरेंच्या मनात काय हे सुद्धा अजून गुलदस्त्यात आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.